आणखीन एक गोष्ट परवा मी अचलपूरला होतो आणि अचलपूरला मला कानावर काही लोकांनी सांगितलं की एक कापसाचं पीक महत्त्वाचं पीक मार्केट नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. तयार केलेल्या मालाला बाजार भेट नाही म्हणून 6-6 महिने वर्षभर त्याला थांबावं लागतं. पण ते पीक घेण्याच्यासाठी बँकेचं कर्ज काढले, ते कर्ज मात्र वेळेवर परत करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा ओझा हा त्यांच्या सगळ्यांच्या हा दिवसेंदिवस वाढतोय. या प्रकारची तक्रार आज त्या ठिकाणी ऐकायला मिळते. अनेक गोष्टी आहेत की त्या संबंधीचं हे सरकार कसं वागतं हे कळतं. आज या निमित्तानं समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि इथं काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रश्न काढला. अशी भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली. आपल्या जाहीरनाम्यात आपण सांगितलं मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती. त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत असा आग्रह केला गेला. हे सगळं करत असताना मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा, पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर यत्किंतसुद्धा धक्का बसता कामा नये. कुणाच्या ताटात काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिलं. माझी आणि जरांगीची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारची बोलणं चालू आहे आणि नंतर कळवण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहेत.